पहिली गोष्ट पहिली गोष्ट मी असं म्हणतो की राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे सरकारवर आरोप केले, पण त्यातला एकही आरोप ते शेवटपर्यंत यशस्वीरित्या मार्गी लागू शकले नाही. ज्याला म्हणतात की त्याचं नॅचरल जस्टिस पर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम कधी केलेलं नाही. 2014 पासून आजपर्यंत एकूण 93 इलेक्शन गमावलेले राहुल गांधी आता बांगलादेशच्या मोहम्मद युनुसच्या भूमिकेमध्ये मला दिसत आहेत. मी आरोप करत नाही, परंतु मला संशय आहे की राहुल गांधींचे सर्व ऍडवायझर हे अर्बन नक्सलाइटशी संबंधित असावेत. माझा हा संशय आहे. मी जो आरोप केलेला आहे की हे राहुल गांधी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. चौकीदार चोर ही त्यांनी घोषणा दिली आणि सुप्रीम कोर्टात त्याबद्दल माफी मागितली. महात्मा गांधींचा खून RSS ने केला या स्टेटमेंटने त्यांनी माफी मागितली आणि RSS मधील संबंधितांनी केला असं त्यांनी स्टेटमेंट चेंज केलं. हिंडरबर्ग संबंधी त्यांनी आरोप केले, ते पुढे ते घेऊन जाऊ शकले नाहीत. पेगासस संबंधी आरोप केले, ते पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. EVM वर आरोप केले, ते पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ते उलट सुलट बोलले, त्याच्या केसेस चालू आहेत. पुलवामा बद्दल त्यांनी संशय व्यक्त केला, त्याच्यानंतर बालाकोट बद्दल त्यांनी पुरावे मागितले. पेहलगाम मध्ये ज्यावेळी धर्म सांगून लोकांना मारलं, तिथे ते उलट बोलले. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर तमाशा आहे हे ते बोलले. ट्रम्पने इंडियन इकॉनॉमी इज अ डेड इकॉनॉमी म्हटल्यानंतर ट्रम्पची री ओढली. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक ताशेरे ओढले का हायकोर्टाने, की एखादा सच्चा देशभक्त अशी स्टेटमेंट देऊ शकत नाही. न्याय व्यवस्थेबद्दल, ईडी बद्दल, निवडणूक आयोगाबद्दल जे पुस्तक घेऊन सगळीकडे फिरतात ना, त्या पुस्तकामध्ये संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी वेगवेगळी न्याय व्यवस्था असो, आपल्या निवडणूक आयोग असो, अशा मूलभूत पिलर्सवरच हल्ला करायचं त्यांचं जे काम आहे, हे अर्बन नक्सलाइटहून कमी नाही आहे. हं. लोकांना सगळं कळतं.